लोणावळ्यामध्ये जो आपल्याकडे प्रोजेक्ट नवीन चालू झालेला आहे, मग त्या संदर्भात आपण आज परत एकदा तिथंच व्हिजिटला आलो होतो की एकंदरीत आपल्याला मेन्यू प्लॅनिंग वगैरे करायचं होतं. आपण जे शेफ वगैरे त्यांना प्रोव्हाइड केले होते ते सगळे तिथं पोहोचले होते. मग आपण त्यांच्यासोबत बसून सगळं मेन्यू प्लॅनिंग चालू केलं की कशा प्रकारे आपल्याला काय काय ठेवायचं, युनिक गोष्टी ठेवायच्यात, कॉम्पिटिटर कोण आहे, कॉम्पिटिटरचा मेन्यू काय आहे, त्याची क्वांटिटी किती आहे, त्याचं प्राइसिंग किती आहे, आपलं कसं असलं पाहिजे, याच्यात आम्ही डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं. कारण काय होतं, क्वांटिटी आणि प्राइसिंग जर चुकली तर हॉटेल कधीच प्रॉफिटमध्ये चालत नाही. मग आपण त्या हिशोबाने स्वतः मेन्यू प्लॅनिंगला गेलो होतो. त्या पद्धतीमध्ये डिटेलमध्ये त्यांना मग आपण मेन्यू पण सगळे फायनल केले. शेफचे जे स्पेशल आयटम होते ते सुद्धा आपण फायनल केले. त्याच्या रेसिपीज काय आहे, त्याच्या टेस्ट कशा राहतील, काय राहील, हे आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये त्यांच्यासोबत सगळं चेक केलं. बाकी एकंदरीत जर बघायला गेलं तर हॉटेलचं काम कुठपर्यंत आलं हे सगळं चेक केलं आपण. आणि थोड्याच काही दिवसामध्ये लवकरच आपण ओपनिंग करत आहात. तुम्हाला डेट लवकरच आम्ही कळू त्या पद्धतीमध्ये. मग बाकी त्यांचे छोटे मोठे खूप सारे क्वेश्चन्स होते ते सगळे आपण त्यांना त्याची उत्तरं दिली आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.